भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी, मनसे युतीचा उमेदवार म्हणून जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे। विकासासाठी जनता निश्चितपणे आमच्या पाठीशी उभं राहील असा विश्वास आहे। माननीय विश्वगौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदी जी देशाला समृद्ध भारत, वैभवशाली भारत, गौरवशाली भारत करत तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा प्रश्न असेल, त्याच्या भावाचा प्रश्न असेल, विकासाचे प्रश्न असेल, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण या जिल्ह्यामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या ठिकाणी जो विकास आम्ही केला त्या विकासाला पुढे नेण्यासाठी आशीर्वाद देतो। नमस्कार। या प्रभागाचे, या परिसरातले कर्तव्यदक्ष, कर्तव्य पुरुष, विकास पुरुष आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आता लोकसभेसाठी उमेदवारी यांनी घेतलेली आहे। सुधीर भाऊ म्हणजे आमच्यासाठी एक स्वाभिमान असून विकास दृष्टिकोन याचं प्रतिबिंब म्हणजे सुधीर भाऊ असा आपण मागील 5 वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे। हा आपला चंद्रपूरचा वाघ त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विकास पुरुष म्हणून प्रसिद्ध झाला। आता दिल्लीच्या तटावर जाऊन आपली डरकाई फोडणारा हा आमच्यासाठी स्वाभिमानाचा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि त्या माध्यमातून आज सुधीर भाऊ आमच्यासोबत हितगुज करण्यासाठी आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज मूलनगरीमध्ये येत आहे। मित्रांनो, एक जी भारतीय जनता पार्टीची फाळी आहे ते त्यांच्या पद्धतीने कार्य करत होती। आम्हाला व्यापाऱ्याला सुद्धा कुठेतरी वाटलं, उत्स्फूर्तपणे वाटलं की भाऊचं कार्यप्रणाली, भाऊचा दृष्टिकोन, भाऊची कार्य करण्याची पद्धती ही बघता आपणही समाजाला जे देणं लागतं त्या माध्यमातून भाऊच्या माध्यमातून आपणही कुठेतरी समोर आलो पाहिजे आणि आदरणीय विजयभाऊ चिमडलवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुद्धा कामाला लागलो आणि या माध्यमातून व्यापारी समूह आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आजची ही सभा आम्ही इथे आयोजित केलेली आहे। म्हणून मी संपूर्ण समाजाला या माध्यमातून एकच संदेश देईल की आदरणीय मोदीजींचे हात मजबूत करण्यासाठी भाऊंना लोकसभेमध्ये आणि प्रचंड बहुमताने विजयी करा। खरं म्हटलं तर मोदीजींचं काम, मोदीजींची असंख्य उपलब्धी आहे। जशी महाराष्ट्रामध्ये सुधीर भाऊंची उपलब्धी आहे, अनेक विकासाची कामे झाली आहे, तशीच मोदीजींची काम आहे। त्याच्यातलं विशेष करून मला कोविड वॅक्सिनबद्दल सांगावं असं वाटते की जेव्हा या कोविडच्या परिसरामध्ये, कोविडच्या काळामध्ये हा देश भरकटलेला होता आणि जन्माने मृत्यूच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती गुरफटलेला होता, अशा वेळेस त्याला लस मिळणार की नाही, वॅक्सिन मिळणार की नाही आणि महागडी वॅक्सिन कोण लावणार, 150 करोडचा आपला देश। तर अशा माध्यमातून जेव्हा आपण स्वतः विकसित अशी वॅक्सिन, कोवॅक्सिन तयार केली आणि फक्त भारतीयांनाच नाही दिली तर संपूर्ण जगातील इतर देशांना सुद्धा दिली आणि आपला देश कुठेतरी समृद्ध झाला। मित्रांनो, जो विरोधी पक्ष आहे ज्याला आपण काँग्रेस म्हणतो तो तर खरं एक संक्रमणासारखाच, कोरोनासारखाच देश आहे आणि याला आपल्याला देशाला निर्मित करायचं असेल, परत राष्ट्रामध्ये एक राष्ट्र निर्मिती मजबूतीने झाली असेल तर परत मोदींचे हात मजबूत करण्यासाठी आपण समर्थपणे सुधीर भाऊंना मतं द्यावं आणि राष्ट्र निर्मितीसाठी एकच लढती म्हणजे आदरणीय मोदीजी मोदीजी मोदीजी। याच्यासाठी सुधीर भाऊला प्रचंड बहुमताने विजयी करा असं आपल्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला आणि समाजाला आव्हान करतो। आजच्या सभेला व्यापारी संघटनेत पूर्ण मूल तालुक्यातलेच आहे की फक्त मूल शहरातले आहेत? आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे। काही प्रकारामध्ये आम्ही जसं केमिस्ट परिवार आहे, डॉक्टर परिवार आहे, याच्यात आम्ही मूल तालुक्यातील केमिस्ट बंधूंना आवाहन करण्याचा प्रयत्न केला। कारण कसं होतं, भाऊचा प्रोटोकॉल आणि भाऊ इतका बिझी शेड्यूल सुरू आहे, आमच्याकडे वेळ फार कमी होता, तरी आदरणीय विजयभाऊंनी प्रयत्न करून मूल परिसरातील जास्तीत जास्त इथे व्यापारी बंधू उपस्थित आहेत। त्याच्या व्यतिरिक्त केमिस्ट आणि डॉक्टर या तालुक्यातले सुद्धा आहे, परंतु काही लोक उत्स्फूर्तपणे, इतरही व्यावसायिक उत्स्फूर्तपणे भाऊच्या प्रेमापोटी तळमळीने इथे उपस्थित झालेले आहे, असं मला इथे प्रकर्षाने जाणवलं। ठीक। आणि बाहेरगावची बरीचशी जनता ती सुद्धा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित झाली आणि आज रविवार असल्यामुळे मुख्यतः लोकांची जास्त रविवारचा दिवस असल्यामुळे आणि दिवस आता जवळ आलेले आहे, तापमान सुद्धा जसं इलेक्शनचं आणि निवडणुकीचं तापलेलं आहे, बाहेरचं तापमान सुद्धा तापलेलं आहे, परंतु भाऊची ऊर्जा प्रत्येक व्यक्तीमध्ये, या समाजातील प्रत्येक घटकामध्ये इतकी गुंफलेली आहे की ते उत्स्फूर्तपणे ते सुद्धा इथे आलेले आहे। मला असं वाटतंय जर जाहीर सभा घेतली असती आणि हा विषय जर बाहेर गेला असता तर प्रचंड गर्दी अशी झालेली असती, परंतु आम्ही व्यापारापुरतीच मर्यादित ठेवला आणि काही कार्यकर्त्यापुरतीच मर्यादित ठेवला, त्याच्यामुळे इथे हॉलमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे। तरी बरीचशी मंडळी आणि कार्यकर्ते गावागावातून अजूनही जथ्थाच्या जथ्था येतात आणि हा जथ्था बघता मला प्रचंड विश्वास आहे की भाऊ प्रचंड मताधिक्याने नक्की विजयी होणार आणि विक्रमादित्य असा रेकॉर्ड बनवणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हा महाराष्ट्राचा वाघ त्या दिल्लीच्या तटावर जाऊन आपली डरकाई फोडणार आणि असं अद्भुत कार्य करणार की संपूर्ण देश, संपूर्ण विश्व लक्षात ठेवल असा आमचा हा विकास पुरुष सुधीर भाऊ
प्रचंड बहुमताने विजय होणार, ज्याची आम्हाला गॅरंटी आहे. जशी मोदीची गॅरंटी तशी आमची सुधीर भाऊ गॅरंटी असं या ठिकाणी मी म्हणतो. 800 ते 1000 लोक इथे जमणार. ठीक. बोला. मी संध्या गुरनुले, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीची जिल्हा महामंत्री बोलते. आर्णी, वणी आणि चंद्रपूर या लोकसभेचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्याचे वन्य व सांस्कृतिक तथा मत्स्य विभागाचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आहे. आज या मूल इथे कार्यकर्ता मेळावा, मेडिकल असोसिएशन असेल, राईस मिल असोसिएशन असेल आणि व्यापारी असोसिएशन असेल यांची आणि कार्यकर्ता बंधू, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांचा आज कार्यकर्ता मेळावा आहे. लोकांचा या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे. कारण गेल्या 15 वर्षामध्ये बल्लारशाह विधानसभेचं नेतृत्व करत असताना ज्या 50 वर्षामध्ये जो विकास झालेला नाही तो 15 वर्षामध्ये विकास झालेला आहे. रस्त्याची कामं असेल, नाल्यांची कामे असेल, या ठिकाणी प्रशासकीय बिल्डिंग असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, ग्रामपंचायत भवन असेल, अंगणवाडी असेल, शाळांच्या खोल्या असेल, ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलवण्याचं काम या ठिकाणी सुधीर भाऊंनी केलं. मूल आणि पोंभुर्णा आणि बल्लारशाह यांचं या ठिकाणी खेड्यांचं स्वरूप शहराच्या रूपामध्ये दिलं. या ठिकाणी या युवकांचा प्रश्न असेल, आदिवासींचा प्रश्न असेल, प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय सुधीर भाऊंनी या 15 वर्षामध्ये केलं. असा मी विकासाचा महामेरू, विकास म्हणजे सुधीर भाऊ आणि सुधीर भाऊ म्हणजे विकास, हे समीकरण या सुधीर भाऊला लागू शकते. अशा उमेदवाराला या ठिकाणी लोकसभेमध्ये माननीय नरेंद्र मोदीजींनी त्यांना उमेदवारी दिली. हा विधानसभेमधली हे तोप आणि या जिल्ह्याची ओळख या ठिकाणी ताडोबा म्हणून टायगरची आहे आणि मग जगाची ओळख असलेला हा जिल्हा या ठिकाणी आहे. या जिल्ह्याचं टायगर जसं नावाने आहे तसाच तोप हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 30 वर्ष त्यांनी गाजवलं आणि ही महाराष्ट्राची तोप आता लोकसभेमध्ये गाजवायची असेल. या जिल्ह्याचे वनाचे प्रश्न असेल, रेल्वेचे प्रश्न असेल, आदिवासींचे प्रश्न असेल, शोषित पीडितांचे प्रश्न असेल, अतिक्रमणच्या धारकांचे प्रश्न असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, हा जर मार्गी लावायचा असेल तर आदरणीय सुधीर भाऊंना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी मी या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनी